मुक्तांगण बद्दल आम्हाला काही माहिती देऊ शकाल का? आता मुक्तांगणची सुरुवात ही जी आहे ती 29 ऑगस्ट 1986 ला झाली. मेंटल हॉस्पिटलच्या आवारामध्ये झाली. स्वर्गीय मोठ्या मॅडम म्हणजे डॉक्टर अनिता अवचट, डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर आनंद आटरेडी ह्या ठिकाणी मिळून ही संस्था जी आहे सुरू केली आणि पु ल देशपांडे फाउंडेशननी पहिली निधी दिली. त्याच्यामुळे हे केंद्र सुरू झालं आणि 2000 सालीमध्ये आपण इकडे शिफ्ट झालो. आपली स्वतंत्र बिल्डिंग झाली. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आपल्याला 100 वर्ष लीजवर हे जागा दिलेली आहे. तर रुग्ण मित्रांकडनं शिकत जावं अशी एक मोठ्या मॅडमचे नेहमीच एक धोरण होतं आणि गांधीवादी तत्वांवर सुरू केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की REBT नॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी अल्बर्ट एलिसची त्याच्यावर आधारित आपलं सगळं आहे. कार्यपद्धती म्हणजे आपल्याकडे 1 महिना उपचार पद्धती आहे, इन हाऊस ट्रीटमेंट आहे, OPD फॅसिलिटी आहे, अवेअरनेस प्रोग्राम आपण ठिकठिकाणी घेतो, शाळा कॉलेजेस, त्याचबरोबर पुणे पोलिसांबरोबर आपलं वर्षभर चालूच असतं कार्यक्रम. काही कंपनीजमध्ये आपलं चालू असतं. त्याचबरोबर सहचरी नावाचा एक प्रकल्प आहे जिथे आपल्या रुग्णमित्रांच्या काही बायका तिथे आपण एम्प्लॉईड ठेवलेले आहेत. तिकडे दिवसाचे 1500 चपात्या बनवतात त्या 15-20 जणी. तर त्यांनाही रोजगार पण होतो, सेल्फ हेल्प पण होते, प्लस घरगुती एक चव आपल्या रुग्णमित्रांना मिळते की घरच्याच चपात्या मिळतात असं एक भावना असतात त्याच्यामध्ये. सर, आपल्या मुक्तांगणचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? आता एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आपण म्हणू शकतो की व्यसनमुक्ती समाज निर्मिती हे मोठ्या वेळाचं स्वप्न होतं. त्याच्यासाठीच आपलं सगळं चाललेलं आहे आणि सगळे मिळून करावं असं चाललेलं ना. ही वाटचाल चालू आहे आणि जेवढी दिसते तेवढी सोपी नाही. क्रिकेटर्स, फिल्म ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस प्रमोटिंग अशा गोष्टी त्यांच्या फिल्म्समध्ये म्हणा, त्यांच्या गाण्यातून म्हणा, इट्स ओके. आणि आता लग्नामध्ये समारंभामध्ये पार्टी इज इक्वल टू ड्रिंक्स वगैरे असंच झालेलं आहे ना. म्हणजे तिचं सोशल ऍक्सेप्टन्स आल्यासारखं झालेलं आहे त्याला. म्हणजे त्याला एक सोशल ग्लॅमर आलेलं आहे आणि जे युथ जे असतात ते आयडलाइज करतात त्याच्यासाठी एक रॉंग मेसेज जातो ना. म्हणजे आणि रिहॅबिलिटेशनवर भर जास्त असतो. म्हणजे आपलं नुसतं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र नाहीये तर पुनर्वसन केंद्र पण आहे. म्हणजे आपल्या इथे राहून लोक काउन्सिलर झालेली आहेत. रिकव्हरिंग स्टाफ आपल्याकडे आहे म्हणजे जे पूर्वी असतात होते पण आज काउन्सिलर म्हणून काम करतात. तर हा एक USP आहे मुक्तांगणचा. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे राहून काही लोक कामावर जातात. म्हणजे आपल्याकडे आफ्टर केअर विभाग आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देतच असतो ना त्यांना. मुक्तांगणचा जो सहचरी विभाग आहे तो काही हेतूंनी बनवला गेला आहे. कारण माणूस जेव्हा व्यसनी होतो तेव्हा त्या व्यसनाचे परिणाम त्याच्या पत्नीला खूप भोगावे लागतात आणि आम्ही सांगतो, तिला शिकवतो की या ट्रीटमेंटमध्ये त्याला सपोर्ट कर, म्हणजे त्याला पूर्ण घराची जबाबदारी तिची असते आणि त्यासाठी तू मनाने समर्थ हो. पण ज्या स्त्रीला उद्या मुलांना खायला काय घालायचं ही पंचायत आहे, ती किती स्ट्रॉंग होणार. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प सुरू केला. ज्या शिकलेल्या असतात त्यांना नोकऱ्या लावून देता येतात किंवा पुढची शिक्षण देता येतात, पण ज्या शिकलेल्या नाही आहेत, कधी घराबाहेर पडलेल्या नाही आहेत आणि अशा साधारण ॲव्हरेज शिक्षण 8वी पर्यंत आहेत, अशा ज्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक प्रकल्प बनवला आणि तो केटरिंगचा व्यवसाय. केटरिंगचा आता मुक्तांगणला आम्ही पोळ्या प्रोव्हाइड करतो. दिवसाच्या 1600 पोळ्या मुक्तांगणला लागतात. बाहेर एका IT कंपनीला फूड सप्लाय करतो, टिफिन सप्लाय करतो, छोट्या मोठ्या केटरिंगच्या ऑर्डर देतो आणि ह्यातनं जे काही जनरेट होतं ते त्यांच्यासाठी वापरतो. आता 25 जण इथे काम करतात. त्या कामाला यायला लागल्यानंतर त्यांच्यातला आत्मविश्वास असा वाखाणण्यासारखा वाढलेला आहे. आम्ही त्यांना हेच सांगतो की नवरा व्यसनी आहे. काही जणींचा ट्रीटमेंटला अजून आलेलेही नाहीये, काही जणींचे ऑन ऑफ आहेत, काही जणींचे अतिशय छान आहेत. पण जेव्हा स्वतःच्या पायावर स्त्री उभी राहते आणि कमीत कमी मी मुलांना उपाशी मरू देणार नाहीये किंवा मुलांचं शिक्षण चालू ठेवीन ही तिला खात्री वाटायला लागते, तेव्हा तिच्या मानसिकतेत खूप छान बदल होतात आणि मग ती व्यसनी नवऱ्याला त्याच्या ट्रीटमेंटसाठी योग्य सपोर्ट देऊ शकते. गेले 10 वर्ष हा प्रकल्प आम्ही चालवतोय. सहचरी विभागाची अजून एक असते की महाराष्ट्रातल्या 18 ठिकाणी आमच्या सभा चालतात. तो सेल्फ हेल्प ग्रुप आहे आणि तिथेही सगळ्या जणी एकत्र येतात, स्वतःची सुख दुःख शेअर करतात, वाटून घेतात एकमेकींच्या मदतीने. तर
मुक्तांगणचं नुसतं काम व्यसनमुक्ती असं नाहीये, तर त्यांना पुन्हा समाजामध्ये स्थान मिळवून देणं, हरवलेले नातेसंबंध असतील परत जोडून आणणं, या सगळ्याच गोष्टी आहेत.